नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर काय आहे महत्त्वाची बातमी? तर बघा, शेतकऱ्यांसाठी घरातून एकाच व्यक्तीला मिळणार PM किसान योजनेचा लाभ. बघा, तर ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे. पहा, नियम बदलले आहेत PM किसान सन्मान निधीचे. आज आपण पाहणार आहोत की राज्यातील देशभरातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना लाभ मिळणार आहे आणि काय महत्त्वाचा बदल झालेला आहे याची माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला तर मग बघूया संपूर्ण व्हिडिओ. तर बघा, संपूर्ण माहिती. देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मोदी किसान योजना सुरू केली. या अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वर्षभर किसान योजनेचे 3 हप्ते मिळतात. तर बघा, या प्रत्येकी 2-2 हजाराचे 3 हप्ते असतात, ज्यामध्ये शेतकऱ्याला 12,000 रुपये वार्षिकी मिळतात. यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, याचे आपण विश्लेषण बघणार आहोत. तर बघा, कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. तर बघा, जे काय तुमचं कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये पहिले तुमच्या व्यक्तीच्या घरामधील कुटुंबाच्या 4-5 व्यक्तीच्या नावावर शेतजमीन असायची आणि त्यांनाही हप्ते चालू राहायचे. पण आता मात्र हे असे होणार नाही. तर का होणार नाही तेही आपण पाहूया. PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी, भाव घेत असल्याची त्यालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर बघा, तुमच्या घरामधील पती पत्नी, मुलगा मुलगी जर लाभ घेत असतील, म्हणजे एकच कुटुंब झालं आहे, तर यांना आता लाभ घेता येणार नाही. मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. शिवाय वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर सन 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्यांना व डॉक्टर, इंजिनियर आहेत जे प्राप्तकर भारतात पेन्शन आहेत, त्यांना यापुढे PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, तुमच्या घरामधील ज्यांनी 2019 पासून जमीन खरेदी केलेली आहे यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरामध्ये मुलगा मुलगी, पती पत्नी, डॉक्टर, इंजिनियर आहेत यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पंतप्रधान किसान योजनेचा लाभ दिला जातो. डिसेंबर 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी राज्याचे सुरू आहे. आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे. योजना सुरू झाली त्यावेळी एकाच कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी त्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने PM किसान योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. कालांतराने सरकारच्या एकाच कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी यांच्यासह जे निवृत्त कर्मचारी होऊन पेन्शन घेत आहेत प्राप्तिक्रम भरत आहे. बघा, ज्या ठिकाणी तुमच्या घरामधील एकाच कुटुंबातील व्यक्तीला फक्त हे लाभ मिळणार आहे. आता जर तुम्ही 4 असाल कुटुंबामध्ये, पती पत्नी, मुलगा मुलगी, तर यापैकी फक्त एकाच जणाला लाभ मिळणार आहे, तो म्हणजे पुरुषाला, आणि बाकींना हे लाभ मिळणार नाही. या योजनेत अनेक अपात्र लाभार्थी तसेच डॉक्टर, वकील, इंजिनियर, SC आर्टिकेट आदी यांना लाभ मिळत असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणीतून दिसून आले आहे. तर बघा, जे काय वकील, डॉक्टर, इंजिनियर अशा यांना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे असे सरकारच्या निदर्शनास आले. तर बघा, त्यानुसार केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केलेली आहे. नवीन नियमामुळे अनेकांच्या या योजनेतून पत्ता कट होणार असून जे पात्र शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बघा, जे खरे पात्र शेतकरी आहे, ज्यांना या योजनेची गरज आहे, अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजने यामध्ये महत्त्वाचे बदल झालेला आहे, याची माहिती आपण घेतली आहे. तर बघा, आता मग शेतकरी बंधूंनो, ही आता तुमच्या घरामधील फक्त एकाच कुटुंबाला, म्हणजे की एका कुटुंबामधील एकाच व्यक्तीला हे लाभ मिळणार आहे. तर ही होती संपूर्ण ठळक बातमी.